सोशल मीडिया सांगितलं सर त्याचा प्रभाव बरीच मुलं IIT मध्ये मोठ्या क्षेत्रात असतात पण त्यांना मोठ्यांबद्दल आदर नसतो कुठला आपल्या आई वडिलांबद्दल जो आदर नसतो ते शिक्षण खूप जास्त आहे पण मूल्य नाही. बरोबर. आता म्हणजे मोठ्यांबद्दलचा आदर हा कमी होत चाललेला एकूणच समाजामध्ये इतरांबद्दल पाहिलं म्हणजे माझ्या अनुभवानुसार माझे सेवा 30 वर्ष झाले. आपल्या हाताखालून जो टॉपला विद्यार्थी गेलाय तो समोर दिसताना वाकडी नजर करतो पण शेवटी जो कुलूप घालायला पगार हात होता ना तो सगळ्यात आधी नमस्कार करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि काय कमी वयात सांगण्याची सुविधाचा वापर आता पालकांचे लाभ सुद्धा त्याला कारणीभूत आहे. म्हणजे हे जे काही मूल्यांचा ह्रास होतोय अधोगती होते वर्तनातले बदल आपल्याला खास करून दिसून येतात. हिंसक कृती मुलांची वाढत चाललेली आहे किंवा आदर राहिलेला नाहीये भीती मनामध्ये राहिलेली नाही. भीती म्हणजे आपण चांगल्या अर्थाने विचार करूया किंवा लीडरपणा येतो तो एका अर्थाने चांगला असतो पण त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. अधिकार सत्ता याचा गैरवापर जो आपण पाहतो तर तो बऱ्याचदा आपल्याला होताना दिसत आहे. किंवा संसाधनांचा स्वैर वापर सोशल मीडिया सारखा असेल किंवा अन्य संसाधनं आहेत जी नको त्या वयात मुलांच्या हातात पडायला लागलेली आहे आणि त्याचा एक स्वैर वापर मुलांच्या घरी वाढत आहे. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे अशी गरज वाटते की अभ्यास आहे पाठ्यक्रम आहे पण त्याबरोबर मूल्य शिक्षण असणंही गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्याची आपण आता चर्चा केली त्या गोष्टी जर आपल्याला राबवायच्या असतील आपल्या शाळेमध्ये तर त्याचे कोणकोणते मार्ग असू शकतात असं वाटतं. म्हणजे परिपाठ हा एक आहे बरोबर मॅडम गाणी गोष्टी आपण थोडासा विचार केला अशा प्रकारचे आजकालचं परिस्थिती खरंच चांगलं त्याचा अर्थ की त्या पूर्वीचा पाठ्यक्रम आणि आताचा पाठ्यक्रम हे कदाचित असं म्हणतात वापरणार नाही की पूर्वी पाठ्यक्रमामध्ये असे घटक समाजात होते ज्याच्यातून ते मूल्य शिक्षणाचे भूमिका मिळवून पाठ्यक्रम असा कधी वापरला आशय थोडा वेगळा द्यायला पाहिजे असं वाटतं. इकडे पाठीमागे बरोबर तो एक मार्ग आहे. आणि कुठले मार्ग आहे आजी आजोबा दिवस साजरा करायचा. आजी आजोबा दिवस कार्यक्रम वेगवेगळ्या वर्गात शाळेमध्ये दिला आई वडिलांचे पाद्यपूजन हा पालकांनी शिक्षकांनी त्याचं वारंवार समुपदेशन करावं की जेणेकरून त्याच्या मुलांच्या आधी पालकांचं केलं पाहिजे पालकांनी मुलांचं केलं पाहिजे बरोबर. आता सर समुपदेशन कसं आहे माझं भांडण होतं काकाची कशा संदर्भात ते येतात सर माझ्या पोरग्याला सांगा मोबाईल वापरू नका म्हणून पुन्हा तरी देते सरांना आणि तू तुझ्या पोराला देतोस का हे बघ ना पहिला हे काळजी करत नाही तो तू दिला नाहीस तर गुरुजीला सांगायची गरज काय आहे पण गुरुजीबद्दल काय त्याचा मोबाईल तेवढा बघ म्हणजे पालकांचं उद्बोधन होणं खूप गरजेचं आहे. शाळामध्ये अनेक उपक्रम झाले पाठ्यक्रम पूर्ण करणे एवढंच आपलं काम आहे ते मुलींची आपण घ्यायला वेळ नाही आपल्याला उपकरणांचा भडीमार झाला पण तरी सुद्धा आपल्याला मूल्य शिक्षणाची कमी आणि मूल्यांचा अभाव दिसून येतो आणि त्याची आवश्यकता आपल्या लक्षात येते. आपण शाळा स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे ते राबवण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे मार्ग सुद्धा आपले आहेत. आता आपल्याला काय करायचंय की मूल्य शिक्षण किंवा मूल्यवर्धन याच्यासाठी कसा पूरक असू शकतो हे आपण पाहणार आहोत. अरे ही मुलं खेळात रंगलेली दिसतायत पण हा नुसता खेळ वाटला तरी मैदानावर सुरू आहे खेळातून उद्याचा नागरिक घडवण्याचा उपक्रम. असे उपक्रम वर्गातही सुरू असतात. यावेळी विद्यार्थी नेहमीप्रमाणे रांगेत न बसता जोडीनं किंवा लहान गटात बसतात. मोठ्या माणसांसारखी चक्क चर्चा करतात. पण अगदी सहजपणे मुलांना हे सगळं अगदी मनापासून आवडतं. या चैतन्यमय शाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि गोवा राज्यातील सर्व प्राथमिक शाळा.
आणि ही जादू केली आहे मूल्यवर्धन या कार्यक्रमानं. भारताच्या राज्यघटनेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये रुजवण्याचे स्वप्न साकार करणारा असा हा कार्यक्रम. शिक्षण हक्क कायद्यात सुद्धा याच मूल्यांचा पाठपुरावा केलाय. या कार्यक्रमाचं विकसन शांतीलाल मुथा फाउंडेशन या सामाजिक बांधिलकीनं काम करणाऱ्या संस्थेनं केलंय. इसवी सन 2009 पासून मूल्यवर्धन कार्यक्रमाचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मूल्यांकन झालंय. इसवी सन 2015 मध्ये राज्यानं मूल्यवर्धन हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या माननीय मुख्यमंत्री यांनी विशेष पाठबळ दिलं. मूल्यवर्धन कार्यक्रम हा मूल्य शिक्षणाचा भारतातील सर्वात मोठा प्रयोग म्हणता येईल. आता 2 वर्षात हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून देशभरामध्ये सर्व ठिकाणी जाईल असा मला विश्वास वाटतो. अशा पुढाकारामुळेच मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये पोहोचला. शाळांमध्ये बालस्नेही पद्धतीनं लोकशाही वातावरण तयार करण्यासाठी विस्तृत प्रशिक्षण देऊन शिक्षकांना मूल्य शिक्षण देण्यासाठी सज्ज करण्यात आलं. प्रोग्राम शुरू हुआ, अलग अलग मैदानी खेल लिए जाने लगे और बच्चों को नई नई मालूमात मिलने लगी, तो बच्चे बिला नागा स्कूल आने लगे. इसके साथ साथ उनके वालिदैन भी, सरपरस्त भी बहुत खुश हो गए कि हमारे बच्चे जो पहले तमीज थोड़ा सा मतलब अच्छे नहीं रहते थे, वो अभी बिल्कुल भी बहुत तमीज से आ रहे हैं और रोज़ाना गैर हाजिरी बिल्कुल भी ज़ीरो हो गई है. इंशाल्लाह हम जब तक हम स्कूल में रहेंगे, इंशाल्लाह ये तमाम कदरें इन बच्चों में डालकर इन बच्चों को हम भारत के अच्छी शहरें बनाएंगे. गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या पुढाकारानं गोव्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला. गोव्यातील विद्याभारती आणि आर्च बिशप डायोसेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन या खासगी संस्थांच्या शाळा सुद्धा मूल्यवर्धन कार्यक्रमात स्वेच्छेनं सहभागी झाल्या. या निमित्तानं मूल्यवर्धन कार्यक्रम साहित्य मराठी बरोबर इंग्रजी, कोकणी आणि नंतर उर्दू, हिंदी या भाषांमध्येही उपलब्ध केलं गेलं. मूल्यवर्धनमध्ये नेमका वेगळेपणा काय आहे? एकतर उपदेश किंवा धाक अशा गोष्टी कटाक्षानं टाळून मुलं मूल्यांशी संबंधित सहयोगी उपक्रमात एकमेकांशी संवाद साधतात. शिक्षकांच्या मदतीनं योग्य काय, अयोग्य काय याविषयी विचारविनिमय करतात. याच वेळी शाळेतील व्यवहारात मूल्य रुजण्यासाठी पोषक वातावरण राखलं जातं. अशा मुक्त आंतरक्रियेतून जबाबदार आणि लोकशाही आचरणात आणणारा नागरिक घडण्याचा पायाच रचला जातो. या कार्यक्रमाचा स्वीकार विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, पर्यवेक्षक या सर्वांनी मनापासून केला. आई, आमच्या सरांनी विचारले आरोग्याच्या कोणत्या चांगल्या सवयी असतात. तू काय सांगितलं मग? सकाळी लवकर उठून आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, नख काढायचे, दात स्वच्छ घासायचे, केस स्वच्छ धुवून विंचरायचे आणि थोडंसं जरी आजारी पडलं तरी लवकर डॉक्टरकडे जाऊन उपचार करायचे. ह्याच असतात ना आरोग्याच्या सवयी. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांनी पुढाकार घेऊन यशस्वी केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाकडे इतरही राज्यांचं आणि खासगी शाळांचं लक्ष वेधलं. शांतीलाल मुथा फाउंडेशन या सर्वांना सर्वतोपरी मदत करून उद्याचे जबाबदार, लोकशाही मूल्यांचे आचरण करणारे नागरिक घडवण्यास कटिबद्ध आहे. आता जो आपण व्हिडिओ बघितला याच्यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या वेगळेपणाबद्दल काय बोललं गेलं, म्हणजे काय वाटतं की हा वेगळा का आहे, कशासाठी आहे? याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे. एक मुलगी पुस्तकांचा एक 4-5 पुस्तकांची एकटी उचलत असतात, ती उचलत नाही. मात्र सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकत्र असतात, ती उचलत आहे. याच्यामध्ये एकात्मतेचा भाग दाखवला आहे. तिथून ही मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवण्यात आला. हो, आणखी काय वेगळेपण आहे? हा मॅडम.
बरोबर. आणखी कुठली गोष्ट आहे जी वेगळेपण सिद्ध करते? हां येतो. बरं, सांघिकपणा कृतीयुक्त. हां मॅडम. बरोबर, म्हणजे ते एका मूल्याबद्दल कदाचित हे गेलेले आहे. अच्छा, आणखी काहीतरी एक गोष्ट बोलली गेलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये दाखवली गोष्ट एकीचं बळ ही गोष्ट आपण सांगायचं त्याचा बोध विचार तो पाठ करावा त्यांनी अशी आता फक्त त्या मुलं पाठच करतात त्यांना सारखं काहीच कळत नसतं. आणि ह्या कृती घेतल्या की त्यांना कळणार आहे की हे एकटीला एका हाताने मध्ये आम्ही ते संघामध्ये करू शकतो आणि हे एकटीचं बळ आपोआपच उचलून जाणार आहे हे नाही. बरोबर आहे. हे करणं म्हणजे काय करणं आहे बरं? ह्या पद्धतीने गोष्टी करणं म्हणजे त्यांनी एक सांगितलं, त्याला एक शब्द वापरलेला आहे त्या व्हिडिओमध्ये की मूल्यवर्धनचं हे वेगळेपण आहे. रुजवणे तर आहेच आहे, पण आपण काय करतो मूल्यवर्धनमध्ये? म्हणजे जे इतर वेळेस तर कदाचित अध्ययन अध्यापन आहे आणि याच्यातलं जी पद्धती आहे यातलं वेगळेपण काय? हसत खेळत आहे. संवर्धन होतच आहे. ते संवर्धन होण्याची प्रक्रिया कशी होते? सहज होते. बरोबर, पण सहज होण्यासाठी काय करावं लागतंय? म्हणजे काय करत नाहीयेत आपण? हा, आनंददायी आहे. संधी आपण निर्माण करून देतोय, वेगवेगळे अध्ययन अनुभव देतोय आणि याच्यामध्ये कुठेही बोध आणि उपदेश नाही. इथे निर्णय स्वातंत्र्याला किंवा निर्णय घेण्याच्या क्षमतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण मूल्यवर्धनचा जो विकास आहे किंवा मूल्यांचं संवर्धन असं म्हणूयात मुलांमध्ये करण्यासाठी एक तर जास्तीत जास्त अध्ययन अनुभव मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष कृतीतून मुलं मूल्यांचा अनुभव घेतात, ना की एखादा बोध कथा ऐकली आहे किंवा एखादं गाणं ऐकलं आहे. म्हणजे ते तर आहेच आहे, पण त्याचं वेगळं महत्त्व आहे. पण ते बोध किंवा उपदेशात्मक पद्धतीने नसून कृती करण्यावर जास्त भर आपल्या या कार्यक्रमात आहे. आता ह्या कार्यक्रमाची रचना जसं आपण म्हणालो सकाळी की ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने झालेली आहे. तर आपल्यापैकी राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल किती जणांनी त्याबद्दल अभ्यास किंवा वाचन झालं आहे? म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांनाच ते धोरण मिळालं असेल आणि काही गोष्टी आपण त्यातल्या वाचल्याही असतील. तर मूल्याबद्दल काही त्याच्यामध्ये बोललं गेलं आहे असं काही आठवतंय का किंवा वाचलं गेलंय का आपल्या? मूल्यासंदर्भात तुमच्या वाचनात काही आलेलं आहे का? NEP. हां, 11 मूल्यांचा. ओके, ती रुजवली गेली पाहिजे. हां, भावनांचा विचार करा याबद्दल बोललं गेलेलं आहे. बरोबर आहे. आणि भावनिक हा एक मुद्दा आहे. आणखी पाठ्यक्रमामध्ये मूल्य. अच्छा, व्यावसायिक शिक्षण. हां, ते वरच्या ह्याच्यासाठी झालं, पण आपण खास करून मूल्य शिक्षणाबद्दलचा विचार करू त्याच्यामध्ये असावा असं म्हटलेलं आहे. आता भारतीय ज्ञान परंपरा यामध्ये सुद्धा बऱ्याचशा मूल्यांसंदर्भातल्याच गोष्टी असल्यामुळे बाय डिफॉल्ट त्या ह्याच्यात येणार आहेत. पण आता आपण इथे पाहूयात की नेमकेपणाने NEP मूल्य शिक्षणाबद्दल काय म्हणतं हे आपण वाचूयात आणि मग त्याच्यावर एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. यामध्ये कोणत्या मूल्यांबद्दल बोललं गेलं? म्हणजे कुठल्या मूल्य शालेय स्तरात मुलांमध्ये विकसित व्हावे असा आग्रह धरला गेला आहे? कोणी सांगू शकेल का? समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, आणखी निर्णय क्षमता, कल्पकता. म्हणजे आपल्या या धोरणाचं ध्येय काय आहे
मूल्याला धरून जर विचार करायचं ठरलं तर काय वाटतं तुम्हाला, की म्हणजे काय ध्येय असेल, म्हणजे काय घडवायचं आहे असं साधारणतः आपलं? बरोबर, पण तो कशा पद्धतीचा? हां, पण आणि ती कुठली मूल्य? तर आत्ता तुम्ही सांगितलेली सगळी मूल्य, म्हणजे आपण ही वेगवेगळी मूल्य आपल्याला शाळा स्तरावर मुलांमध्ये विकसित करायची आहेत किंवा त्याला आपण वर्धित करायची आहेत असं म्हणू. ठीक आहे, म्हणजे शिक्षण आणि वर्धन यातमधलं जसा अंतर आहे. मूल्य शिक्षण म्हणजे काय, की नव्याने काही मूल्यांबद्दलची माहिती मुलांना देणं, त्याच्याबद्दलचं शिक्षण देणं, त्याचं ज्ञान वाढवणं. पण वर्धन म्हणजे जे आहे त्याला अधिक वर्धित करत जाणं, विकसित करत जाणं, वाढवत जाणं, वृद्धिंगत करत जाणं. तर आपण असं मानतो की मुलांमध्ये मूलतःच काही मूल्य आहेत. जसं आपण ते बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मानतो ना, की वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स असतात मुलांमध्ये आणि ते कमी जास्त प्रमाणात असतात, म्हणजे नसतात असं नाही आहे, तर त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. तसंच मूल्यांचंही आहे की वेगवेगळ्या मूल्यांचे अनुभव मुलांना यापूर्वी मिळालेले असतात, फक्त त्याला तसं वातावरण पोषक वातावरण न मिळाल्यामुळे त्याचा विकास झालेला नसतो, ते वर्धित झालेले नसतात. तर आपण हा प्रयत्न मूल्यवर्धनमधून करणार आहोत की हे सगळे मूल्य, ह्याचा काही ना काहीतरी अनुभव मुलांना मिळाला असेल, काही अनुभव आपल्याला नव्याने द्यावे लागतील आणि ती मूल्य मुलांमध्ये विकसित करावी लागतील. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला धरून या कार्यक्रमाची पूर्ण निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपण वेगळं काही करत आहोत का किंवा आपल्या यंत्रणेबाहेरचा हा कार्यक्रम आहे का, तर हा कार्यक्रम पूर्णतः आपल्या धोरणांना धरून किंवा ज्या राज्य अभ्यासक्रम, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या दोन्ही आराखड्यांना धरून आहे तेही आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट, आता राष्ट्रीय शैक्षण धोरणामध्ये मूल्य शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहूया. आता हे तिन्ही मुद्दे एकदा वाचून घ्यायचेत. हे थोडेसे डिटेलमध्ये आपण मागच्या स्लाइडमध्ये मूल्य बघितले, पण आता ह्या मूल्याच्याही अजून तपशिलात जाऊन आपण विचार करतोय. जसं मागच्या स्लाइडवर आपण काही मूल्यांबद्दल चर्चा केली किंवा तुम्ही काही मूल्य सांगितली, तशी इथे तुम्हाला मूल्य म्हणून कोणकोणते गोष्टी दिसत आहेत, याच्यात कोणकोणत्या मूल्यांचा उल्लेख आहे जो मागच्या स्लाइडमध्ये नव्हता. अशी कुठली मूल्य? निर्णय क्षमता, सत्य अहिंसा, हां हां, नीतिमत्ता, बरं, हां हां, पर्यावरणाचा आदर, बरं, विश्वबंधुता, बरोबर, संस्कृती, देशभक्ती, हां, आणखी हां हां, कंसातलं सगळं, हां हां. सर मॅडमनी खूप चांगला प्रश्न विचारला बरं का. काय कुणाला माहिती आहे का बहुलता किंवा बहुलतावाद असा जो शब्द आहे? पुढच्या पण हां बरोबर आहे. काय काय? विविधतेत एकता. बरं, आणखी थोडंसं स्पष्ट करून कुणी सांगू शकेल का? बर, अच्छा, त्याला बहुलतावाद असं म्हणतात. बर, आणखी? बरोबर, वेगवेगळ्या, हां, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी संस्कृती, भाषा, आचरण, रहानसहान पद्धती, काय म्हणतो ना आपण, त्या वेगवेगळ्या ज्या सगळ्या, हां, तर जीवनशैली ज्याला म्हणू, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. हां, वाद नाही, आपण बहुलताबद्दल, हां, ओके, हां, म्हणजे तुम्ही तो एका विषयासंदर्भात म्हणताय. इथे आपण असं म्हणतोय की आपल्या देशामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या काय म्हणतात त्याला, की
समाज असतो, ज्याचं वेगळी संस्कृती असते, वेगळी भाषा असते, हां परंपरा वेगळी असते, अशा हां मॅडम हां ओके हां हां एक 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 करू हां एखाद्या गोष्टींची किंवा मतांची संख्या जास्त असते, एखाद्या गोष्टीची किंवा मतांची संख्या जास्त असते. हां आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा प्रत्येक घटक हा वेगळा आहे. हां लक्ष द्या बरं का सगळे. हां तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, जी की चुकीची आहे असं नाही आहे. म्हणजे आपण आशियाच्या संदर्भात बघायला गेलं तर वेगळं आहे, किंवा सरांनी आत्ता सांगितलं, किंवा मगाशी आपण म्हटलं की देशात आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात, त्यांचं राहणसहान, त्यांची संस्कृती, जाती, धर्म, भाषा सगळं काही वेगवेगळं आहे, पण तरी त्याचा स्वीकार करणं आणि त्याच्यामध्ये एकता असणं या पद्धतीचा विचार, म्हणजे तो जो आपण म्हणतो ना की सगळ्यांचा आदर, म्हणजे त्या मूल्याकडे घेऊन जाणारा हा विषय आहे. मग त्याच्याकडे वेगवेगळा दृष्टिकोन, जसं तुम्ही एखाद्या शब्दाचं उदाहरण दिलं, हां तर तो वेगळा दृष्टिकोन असणं त्याच्याकडे बघण्याचा, किंवा एक आदर असणं त्या सगळ्या कल्चरकडे पाहण्याचा, तर त्याच्या दृष्टीने हा शब्द आपण वापरू शकतो. याचे अनेक अर्थ तुम्हाला सापडतील. आपल्याला त्या अनेक अर्थांचा सगळ्याचा सन्मान करून आपल्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आपण कसं प्रिझर्व करतो किंवा आपण त्याचा आदर कसा करतो या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघणार आहोत. लक्षात आलंय? आता ही मूल्य जसं मगाशी तुम्ही सांगितलं, समजा ही मूल्य आपल्याला शाळा स्तरावर आणायची असतील तर काय करावं लागेल? आता ही मूल्य आपण अपेक्षा अशी धरलेली आहे की मुलांमध्ये असणं गरजेचं आहे. तर ही जर प्रकल्प हाती घेऊ शकतो. बर प्रकल्प हा एक माध्यम आहे. ही जे मूल्य आहेत ना सर, हां ही थेरॉटिकल शिकवून कमी प्रमाणात रुजतील. जर ही मूल्य कुठलेही रुजवायची असतील तर आचरण महत्वाचं आहे. बरोबर. जर शिकवायची जर सुरुवात केली, ही पिढी जेव्हा मोठी होईल, आता लहानपणी मुलांच्या तुलनेत, तर पुढची पिढी म्हणजे याला अनेक दशकांचा काळ लागेल. मुलांना देशप्रेम शिकवायचं झालं, फॉरेन आपण ऐकतो की जपानमध्ये वगैरे देशप्रेम असं आहे तसं आहे. बरोबर. पण आपल्या इथं तसं नाही आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. छोटी छोटी गोष्टी आहेत या, पण आचरणातूनच शिकलं पाहिजे. बरोबर. आचरण महत्वाचं आहे. आचरण महत्वाचं आहे, पण हे आचरण होण्यासाठी काय करावं लागेल? अध्ययन अनुभव द्यावे लागतील. म्हणजे सगळं शेवटी फिरून कशाशी येतं आहे की मुलाला याचे अनुभव देणं गरजेचं आहे. आणि मग ते अनुभव देण्याचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे आपण मागच्याही स्लाईडवर चर्चा केली. आणि यापुढे सुद्धा आता मूल्यवर्धन हे कसे अनुभव देतो, हे अध्ययन अनुभव मूल्यवर्धनच्या माध्यमातून कसे मिळणार आहेत ते आपण पुढच्या या 2-3 दिवसांमध्ये पाहणार आहोत. हां सर. एक पेड मार्केट उपक्रम आला, त्यावेळेला शाळेत आपण एक झाड आणलं आणि त्याला मुलांना लावायला सांगताना गुरुजी म्हणून जर आपण असं उभं राहिलो आणि कोरोना खड्डा जर काढायला लावला तर दुसरी गोष्ट अशी होते की सर म्हणतायत तसं जर तुमचं वर्तन आणि आचरण जर मुलांसमोर नाही नीट गेलं, तुम्ही उभं राहून तर सगळ्याला असं वाईट तसं वाईट म्हणून सांगायला लागला तर मुलाला त्या स्वच्छतेच्या सवयी किंवा जे आपण म्हणतोय की झाडाची जोपासना करायची आहे त्या सवयी मुलाला लागणार. म्हणजे याच्यामध्ये जसं अध्ययन अनुभव गरजेचे आहेत तसं आचरण सुद्धा गरजेचं आहे. कारण अनुकरणातून मुलं शिकतात. मुलं हे अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे आचरण, अनुकरण आणि वातावरण अशा 3 गोष्टींच्या माध्यमातून आपण शाळा स्तरावर किंवा वर्ग स्तरावर मूल्य विकसित किंवा वर्धित करू शकतो. आणि ते सगळे प्लॅटफॉर्म आपल्याला आता या पुढच्या काळात पाहायचे आहेत. यानंतर नेक्स्ट राज्य अभ्यासक्रम आराखडा आलाय का सगळ्यांकडे? वाचलाय, सगळा झालाय म्हणजे वाचून विसरलाय. याबद्दल काही माहिती आहे का राज्य अभ्यासक्रम आराखड्याबद्दल? बालवाटिका
बरोबर आहे सर. हां, ते फॉर्मॅट जे आहे 5 पहिली ते तिसरी पर्यंत, त्याच्यानंतर ते 5 ते पहिली ते दुसरी, हां, पायाभूतचा आहे. हां, आणि नंतर प्राथमिकचा तो आपला 8वी पर्यंतचा. हां, व्यावसायिक. हां, आता तो बऱ्यापैकी शालेय स्तरापासून तो अनुभव मुलांना द्यायचा आहे. हां हां, बरोबर. हो, बरोबर. आता माझा असा अनुभव आहे, 7वी पर्यंत मुलं प्राथमिक शाळेत तेव्हापर्यंत ते गुरुजींच्या आज्ञेत असतात. जेव्हा ते 8वीला माध्यमिक शाळेत येतात तेव्हा ते एकदम ऊर्जवाला. बरोबर. आता ते 8वीला आम्ही काही त्यांना मुली शिकवायला सांगतो, मग ते त्याचं सातत्य राहत नाही, म्हणून ते. मग मूल्य मोठ्या मुलांची दुरुस्त असतील लहान मुलांची. बरोबर, ते रुजलेली किती काढतात. बरोबर बरोबर बरोबर. नाही, मूल्य. हां, एक एक करून हां, आपण उत्तर देताना थोडंसं जसं नियमांमध्ये म्हटलं तसं एक एक करून आपण बोलूया, म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल. सरांचा मुद्दा लक्षात आला, त्याला धरून काही असेल तर ते एका वाक्यात घेऊया. हां, सरांच्या म्हणण्याच्या बाबतीत असं आहे की मूल्य ही काही वयोमानानुसारच वयोमानानुसार नाही. आपल्यात पण बरीच अवमूल्य आहेत, ते पण आपलं मूल्यवर्धन करू शकतो. अगदी बरोबर. लाईफ टाईम मूल्यवर्धनाविषयी लाईफ, किंवा तुम्ही म्हणताय तो मुद्दा की त्याच्यातलं सातत्य कसं टिकवता येईल त्याबद्दल पण आपण चर्चा करूयात, की फक्त प्राथमिक नाही तर पुढच्या इयत्तांमध्ये सुद्धा हे येणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण 1ली ते 8वी असा केला आहे. सुरुवातीला मी सकाळी सांगितलं 1ली ते 4थीच होता आपला अभ्यासक्रम, नंतर तो आता 8वी पर्यंत केलेला आहे. मग हळूहळू कदाचित आपल्याला गरजेनुसार वाढू, आणि जसं मुलांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला वयोगट वाढेल तसे त्यांची मूल्य देण्याच्या अनुभवांमध्ये सुद्धा बदल होईल. म्हणजे जो शाला स्तरावर आपण एक पुस्तक एक उपक्रम त्याच्याऐवजी कदाचित वेगळा प्रकार असू शकतो महाविद्यालय स्तरावर, पण त्याचा विचार भविष्यात केला जाईल. पण सध्या आता आपण प्राथमिक इयत्तांसाठी शिकवत असल्यामुळे म्हणजे 1ली ते 8वी असा जर विचार केला तर त्या दृष्टीने आपल्या या सगळ्या आशयाची निर्मिती आहे. तर त्याला धरून राज्य अभ्यासक्रम आराखडा याच्यामध्ये काय म्हटलंय हे आपण थोडक्यात पाहूया. हां, यातला जो पहिला पॅरेग्राफ आहे तो म्हणजे पहिला मुद्दा आहे तो एकदा वाचून घ्या. यातून काय लक्षात येतं आपल्या, म्हणजे पहिला पॉइंट आहे मूल्य आणि हा काय आहे, म्हणजे आपल्याला ते मुलांमध्ये विकसित करायचंच आहे असं आपलं NAP सांगतं. आणि मग दुसरा पॉइंट काय आहे त्याला धरून तो एकदा वाचून घ्या. दुसऱ्या पॉइंटमध्ये जी मूल्य दिलेली आहेत ना, हीच मूल्य देण्याची काय आवश्यकता असेल किंवा याच मूल्यांचा उल्लेख का केला असेल असं वाटतं. समाजामध्ये जगत असताना माणूस म्हणून जो विद्यार्थी आपण घडवणार आहे त्यावेळेला ह्या सगळ्या सचोटीतून त्या विद्यार्थ्याला तयार करावं लागेल. ते काय फक्त एकच नाही, माणुसकी याचा अर्थ आज परिस्थिती वेगळी आहे. अपघात झाल्यानंतर आपण फोटो काढतो पण पाणी द्यायला कोणी पुढं नसतो. सायकलीवरचे विद्यार्थी असतील, हायस्कूलचे असतील आणि हे सगळ्याच असतील. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 90% हे आपल्या आचरणावर आहे. कारण मी कसं वागतो, मी काय करतो, आपल्यातलं जे 1 तास समाजासाठी याच्यावरचं व्याख्यान जर मी माझ्या शाळेत देतो त्यावेळेला मी काय करतो समाजात, मी समाजासाठी किती देतो आणि मी माझ्यासाठी किती जगतो हे आपण त्यांना वारंवार सांगावं लागतं, कृतीतून ते दाखवावं लागतं. म्हणजे ही सगळी संविधानिक मूल्य मुलांमध्ये रुजवण्यासाठी जर म्हणतायत तसं की कुठलंही एखादं मूल्य याच्यातलं बाजूला केलं तर तो आपल्याला जसा भारताला अपेक्षित असा म्हणजे लोकशाही मानणारा जबाबदार नागरिक तयार होणं, तर ही प्रक्रिया कुठेतरी खंडित होईल. त्या दृष्टीने आपण या सगळ्या मूल्यांचा विचार किंवा जशी समाजाची आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेला धरून या सगळ्या मूल्यांचा विचार आपल्या या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात असेल किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये केलेला आहे.
आणि याच मूल्यांवर आधारित आता आपला हा मूल्यवर्धन कार्यक्रम असणार आहे. त्याच्या मूल्यांचा अनुभव आणि त्या क्षमतांचं काय, कुठल्या क्षमता, कुठली कौशल्य याबद्दल आपण पुढच्या ह्याच्यात चर्चा करणार आहोत. पण आता हे सगळं करण्यासाठी काही प्रक्रियेचा वापर आपण करणार आहोत. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट राबवायची असेल तर ती 2 प्रकारे राबवता येते. एक प्रत्यक्ष पद्धतीने राबवता येते आणि एक अप्रत्यक्ष पद्धतीने, त्याला इनडायरेक्ट मेथड असं म्हणू आणि एक डायरेक्ट मेथड असं म्हणू. म्हणजे मी थेट तुमच्याशी एखाद्या गोष्टीवर बोलतोय, पण मी एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून तुमच्याशी त्या गोष्टीबद्दल संवाद साधतोय. तर अशा दोन्ही पद्धतींचा वापर करून आपल्याला आपले विचार म्हणा किंवा एखादा घटक म्हणा हा पोहोचवता येतो. मूल्यवर्धनमध्येही अशा 2 पद्धती किंवा मूल्यवर्धनसाठी खास करून 2 पद्धतींचा वापर करू शकतो. पण आपण मूल्यवर्धनमध्ये जी पद्धत वापरणार आहोत किंवा त्या 2 पद्धती कुठल्या आहेत त्याबद्दल इथे पाहूया. नेक्स्ट, हां, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धत. आता प्रत्यक्ष पद्धत जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं तसं की एखादी गोष्ट अशी की ज्याच्यासाठी एक निश्चित असा काहीतरी उपक्रम आहे, आशय आहे किंवा काही कंटेंट आहे, त्याच्या निश्चित अशा काही पद्धती आहेत आणि त्या पद्धतीचा वापर करून आपण एका ठरलेल्या वेळी तो मुलांना देत आहोत, ती प्रत्यक्ष पद्धत. आणि अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय? आपल्या नियमित विषयांच्या घटकांच्या अनुषंगाने देशप्रेम इतिहासामधून शिकवायचं. ओके. बहुभाषिकता, प्रत्येक भाषेचा मराठीचा आदर केला पाहिजे हे त्या भाषा विषयातून शिकवायचं. ओके. हां, आणखी कुणी सांगू शकेल का? म्हणजे सरांनी सांगितलेलं बरोबरच आहे, पण त्याच्यामध्ये कुणी ॲड करू शकेल का आणखी? अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय? प्रत्यक्ष पद्धत लक्षात आली का तुम्ही? हां हां, अच्छा, बरं. हां, बरोबर, त्यावेळेस ती सांगायची. बरोबर, पुस्तकातला अभ्यासक्रम हा प्रत्यक्ष असतो, एखादा विषय आपण शिकवतो. हां, वेगळ्या विषयाच्या मदतीने ज्या आपण मूल्य म्हणा किंवा कुठलेही विषय आपल्याला जे पोचवायचे असतात त्याला आपण अप्रत्यक्ष पद्धत म्हणू. आणि एखादी प्रत्यक्ष पद्धत म्हणजे त्याच्यासाठीचा एक ठरलेला अभ्यासक्रम, ठरलेला दिनक्रम, ठरलेल्या पद्धती, ह्या प्रत्यक्ष पद्धती आहेत असं आपण म्हणूयात. आता मूल्यवर्धनमध्ये आपण प्रत्यक्ष पद्धतीचा वापर करणार आहोत. आणि मग ती प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय काय आहे तर जसं मी म्हटलं मगाशी तसं की आपल्याला दर आठवड्याला काही उपक्रम मुलांबरोबर घ्यायचे थेट मूल्यवर्धनचे. त्यानंतर पुढे उपक्रम आयोजनासाठी मूल्यवर्धन पुस्तिकेचा वापर करायचा आहे. म्हणजे इथे प्रत्यक्ष पुस्तक आहे, म्हणजे आपल्या मनातून किंवा आपल्याला जसं सुचेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करून आपल्याला काही द्यायचं नाही आहे, तर आपल्याला एक कंटेंट ठरवून दिलेला आहे, आपल्याकडे पुस्तक आहे त्याचं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण राबवणार आहोत. आता ह्या 2 गोष्टी तर झाल्या, पण भविष्यामध्ये मूल्यवर्धन हे कदाचित अप्रत्यक्षरित्या म्हणजे ज्याला असं म्हणतो की एकात्मिक पद्धतीने इंटिग्रेटेड अप्रोचने, जे उदाहरण आपण दिले ना की मी भाषा शिकवताना मूल्यांचा वापर करतो, म्हणजे भाषा शिकवताना मी किंवा भूगोल शिकवताना सार्वजनिक मालमत्ता हा कसं करायचं किंवा इतरांविषयीचा आदर हा इतिहास विषय शिकवताना मला मुलांना त्यांच्यामध्ये आणता येईल का. तर या सगळ्या गोष्टी ज्याला आपण एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड अप्रोच, तर तो इंटिग्रेटेड अप्रोच भविष्यात मूल्यवर्धनचं येईल. पण सध्या तरी आपण तो प्रत्यक्ष पद्धतीने शिकवणार आहोत. हे फक्त आपल्या माहितीसाठी का, तर आपल्याला बऱ्याचदा असं असतं बघा की मूल्यवर्धन यायच्या आधी किंवा मूल्य शिक्षण तुम्ही शिकवा असं म्हणायच्या आधी सुद्धा तुम्ही तुमच्या पातळीवर मूल्य शिक्षण करतच आहात मुलांचं. पण ते कसं करताय, ते अप्रत्यक्ष पद्धतीने करतात. तुम्हाला काय गरज ज्याला
ठिकाणी वाटते तुमची मुलं बघून त्या पद्धतीचे अनुभव घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता मुलांचे, तर भविष्यात आपला मूल्यवर्धन सुद्धा असाच येईल. सध्या तरी आपण तो प्रत्यक्ष पद्धतीने घेऊ. हे लक्षात आलं? ठीक आहे. याच्यात काही आपल्याला फार म्हणजे हे समजून घ्यायचंय की आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारची पुस्तकं आहेत, आपल्याला विशिष्ट प्रकारचा वेळ दिला जाईल आणि विशिष्ट प्रकारच्या पद्धतीचा वापर आपण करणार. ठीक आहे. पुढे आता तुमच्या सगळ्यांकडे पुस्तकं आहे. ठीक आहे. तर कुठलंही पुस्तक का मूल्यवर्धन कुठलाही गेस हे भेटीचे दिसतंय त्याच्याशी समोरून असं काही दिसतंय का पुस्तकामध्ये? ते एकदा तक्ता वाचून घ्या बरं सगळं. इंग्लिशमध्ये हे पुस्तकं मिळणार आहे. आता प्रशिक्षण मराठीत आहे, पण इंग्रजी माध्यमाच्या 3 वर्षांमध्ये आपण हा राबवणार आहोत. यावर्षी मराठी, इंग्रजी आणि हिंदी आपल्याकडे 3 वर्षांच्या शाळा असतात. म्हणजे खास करून मुंबई, नागपूर या भागात हिंदी भाषिक शाळा पण आहेत आणि काही ठिकाणी इंग्रजी शाळा पण आहेत सरकारी, तिथे इंग्रजीत मिळेल. पुस्तकं 3 भाषात तयार आहेत. आता या चार्ट मध्ये तुम्हाला एकीकडे मूल्य दिसतात, त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट दिसतात, मग क्षमता दिसतात आणि अध्ययन निष्पत्ती सुद्धा दिसते. बरोबर? असं तुमच्या पुस्तकात दिसतंय का? आहे ना? आता यामध्ये पायाभूतचं वेगळं म्हणजे पहिली दुसरीची अध्ययन निष्पत्ती आणि 3री 4थी किंवा 7वी 8वी यात काही फरक आहे का? एकदा तपासा, क्रॉस-चेक करा आणि असेल तर सांगा. सारख्या आहेत का वेगळ्या आहेत? पहिली दुसरीची 3री 4थीच्या आणि 3री 4थीची 7वी 8वीच्या मध्ये क्षमता एकच आहे. अध्ययन निष्पत्ती याच्यामध्ये काय झाले की मूल्य व क्षमता एकच आहे, पण अध्ययन निष्पत्ती 1 वाढ केलेली आहे असे यामध्ये दिसत आहे. टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेली आहे. सगळ्यांचा हाच अनुभव आहे किंवा निरीक्षण आहे. सरांनी आता सांगितलेलं, सरांनी आता काय सांगितलं? मूल्य क्षमता सारख्या आहेत, काय वेगळं? अध्ययन निष्पत्ती वेगळी. का असेल तर ही म्हणजे मूल्य आणि क्षमता सगळ्यांनी लक्ष द्या. मूल्य आणि क्षमता सगळ्यांमध्ये समान आपल्याला रुजवायची, पण त्याची काठीण्य पातळी वेगवेगळी आहे आणि वयोगटानुसार निश्चित केलेली आहे. म्हणून तुम्हाला अध्ययन निष्पत्तीमध्ये फरक दिसेल, पण मूल्य क्षमता मात्र सारखी का? तर खाली जे लिहिलेलं आहे ना, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत हा वेगळा आहे आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण किंवा प्राथमिक असा आपण म्हणतो. दोन मध्ये आपल्याला वयोगटानुसार त्याच्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत, म्हणून आपण त्याचे टप्पे केलेले आहेत. पण पहिलीच्या मुलामध्ये सुद्धा स्वातंत्र्य हेच मूल्य रुजवायचं आहे आणि 8वीच्या मुलामध्ये सुद्धा स्वातंत्र्य हे मूल्य रुजवायचं आहे. पहिलीच्या मुलांना जे अध्ययन अनुभव द्यायचे ते त्याच्या स्तरानुसार आहे. 8वीच्या मुलाच्या अध्ययन अनुभवाची काठिण्य पातळी वाढली. ठीक आहे, म्हणून त्याची अध्ययन निष्पत्ती बदलली.
लक्षात आलं? आता आपण क्षमता या विषयाला धरून यातले जी क्षमता आहे ना फक्त की ज्या क्षमता मुलांमध्ये आपल्याला विकसित करायच्या त्याला धरून एक व्हिडिओ पाहणार आहोत. तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही नोट्स जरी घेता आला तरी घ्या. त्याच्यामध्ये एक फरक दिलेला आहे, तुलना दिलेली आहे, एक व्याख्या दिलेली आहे आणि एक उदाहरण पण दिलेलं आहे. तर या तिन्ही गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये करायचं. सगळं सांगितलं. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मध्ये क्षमता ही संकल्पना वापरण्यात आलेली आहे. अभ्यासक्रम ठरवताना, पाठ्यपुस्तके तयार करताना आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना या क्षमतांचा विचार करायचा आहे. याविषयी आपण सर्वप्रथम क्षमता म्हणजे काय ते समजून घेऊया. क्षमता म्हणजे शालेय स्तराच्या अखेरीस प्राप्त होणे अपेक्षित आहेत अशी कौशल्ये. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता याबद्दलची माहिती मिळते. तर तुम्ही सांगू शकाल का की अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही एक आहे का वेगवेगळे? क्षमता ही अभ्यासक्रम त्या इयत्तेच्या शेवटी आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या क्षमता विकसित करायच्या आहेत हे मोठा बोलायचा आणि अध्ययन निष्पत्ती ही त्या घटकावरती अवलंबून आहे. एखादा पाठ घेणाऱ्या त्या पाठामध्ये अपेक्षित असणारी अध्ययन निष्पत्ती त्या काळामध्ये आहे. म्हणजे एका दिवसभरामध्ये आपण 7-8 अध्ययन निष्पत्ती देखील त्याच्या विकसित करू शकतो. पण क्षमतेचा ज्यावेळी विचार करतो तर ज्या इयत्तेत तो मुलगा शिकतो, इयत्ता तिसरीत असेल तर तिसरी या वयोगटाशी संबंधित असणाऱ्या क्षमता त्या वर्षाच्या अखेरीस त्याच्यात आपल्याला विकसित करायची. एक क्षमता विकसित होण्यासाठी अनेक अध्ययन निष्पत्ती बनवाव्या लागतात. एकापेक्षा जास्त अध्ययन निष्पत्तींची मिळून एक क्षमता होती. उलटा आहे. अध्ययन निष्पत्ती आधी असते. अध्ययन निष्पत्ती जसं सरांनी सांगितलं की एखादा पाठ, एखादा उपक्रम, एखादी कृती आपण घेतो आणि त्याच्यातून लगेचच काही वर्तन बदल किंवा काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. तिला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो. म्हणजे मुलाला चित्र काढता आले, मुलाला रंग भरता आले, मुलाला उत्तर देता आले. हे कसं कळणार आहे तुम्हाला? लगेच कळायचं. पण अशा अनेक अध्ययन निष्पत्त्या एकत्र येऊन मुलं आपलं मत व्यक्त करायला लागला, त्याला आपली आवड निवड व्यक्त करता यायला लागली. त्या पद्धतीची स्वजागृती क्षमता त्याच्यामध्ये विकसित व्हायला अशा अनेक अध्ययन निष्पत्त्यांची गरज पडते. आता आपली मूल्यवर्धनची पुस्तकं तुमच्या समोर आहेत. त्यातली उपक्रम जर आपण बघितली, काही उपक्रम चाळा, कुठलेही 2-4 उपक्रम वेगवेगळे चाळा आणि त्याच्यामधून कुठल्या प्रकारच्या क्षमतांचा विकास मुलांमध्ये होऊ शकतो. आता त्या क्षमता कुठे दिलेल्या त्या कशा ठरवायच्या? आपण क्षमता कुठे आहेत त्या, कोणत्या क्षमता बघायच्या आपल्याला? तर त्या क्षमता वाचून मूल्यवर्धनच्या उपक्रमामधून त्या कोणत्या क्षमता, म्हणजे एखादं उदाहरण तुम्हाला द्यायचं. उदाहरणार्थ इथे इयत्ता 3रीचं पुस्तक काढायचं आहे आणि त्या 3रीच्या पुस्तकामध्ये आमच्या अभ्यास सवयी, अभ्यासाच्या सवयी हा उपक्रम जर बघितला तर त्या उपक्रमातून कुठली क्षमता विकसित होईल असं वाटतं? हे शोधायचं. विकास कोणत्या उपक्रमातून होतो याची काही उदाहरणं आपण बघितली. ही उदाहरणं आहेत. अशा कुठलाही उपक्रम काढला तरी त्यामधून या 4-5 वेगवेगळ्या क्षमतांपैकी 1, 2, 3, 1 अशा क्षमतांचा विकास होताना आपल्याला दिसेल. पण पुन्हा एकदा की फक्त एका उपक्रमातून ते होईल असं नाही. त्याच्यासाठी असे अनेक उपक्रम मुलांबरोबर घ्यावे लागतील जे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि आता पुढच्या ह्याच्यात आपल्याला याच पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी इथे बाळासाहेब ठोंबरे सर येत आहेत. तर या पुढचं सूत्र बाळासाहेब यांच्याकडे देतो.